महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात महागाई आणि लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांच्या प्रश्नांवर महिला काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार यल्गार। अकोला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशिश खान यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले। वाढते पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना वगळल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मेलोडी चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारच्या अच्छे दिनच्या आश्वासनाचा प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात आला। तसेच वंचित महिलांना तात्काळ योजनेत समाविष्ट करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नेत्या डॉ. संजीवनीताई बिहाडे, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ तायडे, महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्रभाऊ गवई, माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, विजय जामनिक, मंजूर खान यांच्यासह महिला काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्या व महिला उपस्थित होत्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आज महिला कांग्रेस के अकोला शहर कांग्रेस कमेटी की महिला के माध्यम से आज यहाँ पे कलेक्टर साहब को एक धरना दिया गया, एक आंदोलन के रूप में उनको निवेदन दिया गया। इस देश में बढ़ती महंगाई को लेकर जहाँ पेट्रोल और डीजल के दाम महंगे हैं, वहीं गैस की रसोई का गैस भी महंगा हो चुका है। ये सरकारें सुनने को खाली नहीं है और केवाईसी के नाम पे हमारी जो लाडली बहनों को बेइज्जत किया जा रहा है, उन अधिकारियों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। जो लाडली बहन के नाम पे लाइनों में खड़े रह रही है, उसके बाद में केवाईसी नहीं उनकी होती और उसके बावजूद भी उनकी बेइज्जती की जा रही। तो सरकार अगर लाडली बहन को फायदा नहीं पहुंचा सकती तो कम से कम उनके कर्मचारियों के जरिए उनको बेइज्जत ना करे। ये तीव्र आंदोलन है। आज हम ओरली बोल रहे हैं, कल को किसी भी अधिकारी ने, कर्मचारी ने केवाईसी करते वक्त हमारी महिलाओं का, हमारी बहनों का, लाडली बहन का अपमान किया, उसको मुंह की जवाब हमको देना पड़ेगा। उसके मुंह पे हम कालिक मलेंगे। और ये आंदोलन महिला कांग्रेस के नेतृत्व के अंदर यहाँ पे हमने कलेक्टर को निवेदन दिया और आज सिर्फ निवेदन दिया है। अगर हमारे निवेदन पे गौर नहीं किया गया, इस पे बैठ के विचाराधीन बात नहीं हो सकी तो देश के अंदर तीव्र आंदोलन होंगे। अकोला शहर हम बंद का आह्वान करेंगे, पूरा शहर बंद करवाएंगे। महानगर महिला काँग्रेसचे अध्यक्ष कशिश यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांच्या आदेशाने येथे महागाई संदर्भात आदरणीय आमदार साजिद पटेल साहेब, त्याचप्रमाणे महानगर अध्यक्ष महेंद्रजी गवई, ग्रामीण अकोला जिल्ह्याचे नवनिर्वाचित ग्रामीण अध्यक्ष प्रकाशजी तायडे आणि उपस्थित सर्व महिला यांच्या विद्यमाने आम्ही हा संयुक्त मोर्चा आयोजित केलेला आहे। ह्या संयुक्त मोर्चाच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 74,000 कोटीचा नफा जर तेल कंपन्यांनी कमावलेला आहे, अगदी ऑथेंटिक आकडा आहे, हे असताना सुद्धा जर आम्हाला गॅस, पेट्रोल, डिझेल या सगळ्यांचे भाव वाढून मिळत आहे तर या सरकारचं करायचं काय, हा आमचा सवाल आहे। दुसरी गोष्ट, आमच्याकडे केवायसी साठी आमच्या लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांना केवायसी करण्याकरता गेल्या असता अक्षरशः हाकलून दिलं जातं, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। आमची ही मागणी आहे की केवायसी ची मुदत वाढवून द्यायला पाहिजे, जे कुठे तांत्रिक अडचणी येत असतील तर त्या निस्तरायला पाहिजेत, ही आमची दुसरी मागणी आहे। त्याचप्रमाणे आज डिझेल मिळत नसल्यामुळे शेती पडीक राहते आहे, शेतांची कामं होत नाही। आमच्या ग्रामीण महिला आहेत, शहराच्या महिला आहेत, अन्नधान्याचा प्रश्न सगळ्यांनाच येणार आहे। तर या दृष्टिकोनातून सरकारला आमचं म्हणणं आहे की जर आपण पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी केले नाही तर या बाबतीत पुन्हा महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, हा आमचा इशारा आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।